नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधील महिला आणि मुलींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये महिना आता राज्य सरकार दिलं जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आहेत. यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील, अर्ज कोठे द्यायचा, ऑनलाईन कसा भरायचा, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर तुमच्या घरामध्ये महिला असतील, मुलगी असतील, तर त्यांना या ठिकाणी 1500 रुपये महिना आता मिळणार आहे. यासाठी वयोमर्यादा किती असेल, कोण अर्ज करू शकतो, उत्पन्न किती असेल, याही बाबी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्र राज्याचा हा शासन निर्णय म्हणजेच GR आहे. या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून दिनांक 28 जून 2024 रोजी या योजनेला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण या ठिकाणी 50% जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबळ पाहणीनुसार पुरुषांची रोजगारांची संख्या 59.10% तर स्त्रियांची रोजगारांची संख्या 28.70% इतकी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आणि आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने महिलांसाठी ही योजना सुरू केलं आहे. या अंतर्गत शासन निर्णयामध्ये बघू शकता तुम्ही, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत ते सर्वात अगोदर तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. राज्यातील महिला आणि मुलींना पुरेसा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस या ठिकाणी चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर या ठिकाणी करणे, राज्यातील महिलांना मुलींना सशक्तीकरणाला या ठिकाणी चालना देणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य या ठिकाणी पोषक स्थितीत सुधारणा आणणे, हे महत्त्वाचे या ठिकाणी या योजनेचे उद्देश असणार आहे. आता या योजनेचे स्वरूप काय असणार आहे? पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या बँकमध्ये या ठिकाणी आधार लिंकिंग केलेला थेट लाभ हस्तांतरित केला जाणार आहे. यासाठी त्यांच्या बँक खात्यामध्ये दरमहा म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1500 रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे या ठिकाणी हे 1500 रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर त्या प्रकारची रक्कम या योजनेद्वारे त्या महिलांना या ठिकाणी दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचं वय काय असणे गरजेचे असणार आहे. या ठिकाणी तुमचे वय जे आहेत, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा असतील, घटस्फोटित परिपक्व आणि निराधार महिला असतील, या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेऊ शकता. आता या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्ही विवाहित असणे गरजेचे आहे आणि तुमचं वय 21 ते 60 वयोदरम्यान असणे गरजेचे आहे. जर तुम्ही विधवा असाल तरी या योजनेचा लाभ असेल, निराधार असेल तरी या योजनेचा लाभ असेल, तुमचं जर तलाक असेल, घटस्फोट झालेला असेल तरी या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असेल हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे. कोण या योजनेसाठी पात्र आहे? लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे. राज्यातील महिला ही विवाहित, विधवा, घटस्फोटित परिपक्व, निराधार महिला असेल तर या योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिला जाणार आहे. आता कमीत कमी वय हे 21 वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे आणि जास्तीत जास्त 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. 60 वर्षापेक्षा जर जास्त वय असेल तर या योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिला जाणार नाही. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे गरजेचे आहे. जे महिलांचा तुम्ही अर्ज करत असाल त्या महिलांचा या ठिकाणी बँक खाते असणे गरजेचे आहे, तरच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ दिला जाणार नाही. आता कोणते या ठिकाणी या योजनेसाठी अपात्र असतील, म्हणजे या योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही ते सुद्धा बघा. ज्यांचे
वार्षिक उत्पन्न जे 2.5 लाखांच्या अधिक असेल तर या योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिला जाणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य करदाता असेल तर या योजनेअंतर्गत त्यांना सुद्धा लाभ दिला जाणार नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तरी या योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिला जाणार नाही. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक जर लाभ घेतलेला असेल तर या योजनेअंतर्गत त्यांना लाभ दिला जाणार नाही. कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार, आमदार असेल यांचे जर कुटुंबातील तुम्ही असाल तरी तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. ज्यांचे कुटुंबातील सदस्य भारत सरकार, राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रम अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असेल तरी या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ दिला जाणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तरीही तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने असतील किंवा ट्रॅक्टर वगळून या ठिकाणी इतर 4 चाकी वाहन असेल तर या योजनेअंतर्गत त्यांची नोंदणी करत होणार नाही. सदर योजनेच्या पात्रता, अपात्रता, निष्ठामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेवर या ठिकाणी कारवाई केली जाईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी या योजनेतून जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर वरील बाबी तुमच्याकडे असणे या ठिकाणी नसावे तरच तुम्हाला या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. आता सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे तुम्हाला कोणकोणती लागणार. या योजनेअंतर्गत लाभासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मांचा दाखला, सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, ते 2.5 लाखांच्या आत असणे गरजेचे आहे. बँक खाते पासबुकांच्या पहिल्या पानांचे छायाकृत प्रत, पासपोर्ट आकारांचा फोटो, राशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र या गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता. आता निवड प्रक्रिया कशी असेल, निवड प्रक्रियामध्ये या ठिकाणी जे आहेत कशा प्रकारे असेल ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे या ठिकाणी त्यांनी निश्चित सुद्धा केलेल्या आहेत. या ठिकाणी त्या ग्रामसेवक असेल, अंगणवाडी सेविका असेल त्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या जबाबदारी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आता नियंत्रण अधिकारीमध्ये आयुक्त महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य पुणे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहणार आहे. तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी या ठिकाणी राहणार आहे. या योजनेवर त्यांचं नियंत्रण असणार आहे. आता अर्ज करण्याची कार्यपद्धत कशी असेल, अर्ज कुठे करायचा या ठिकाणी बघितलं, अर्ज प्रक्रिया ही तुम्ही ऑनलाईन मोबाईल ॲपद्वारे सुद्धा किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे सुद्धा ऑनलाईन प्रकारे तुम्ही करू शकता. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या योजनेअंतर्गत जर तुम्हाला अर्ज कसा करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही ऑफलाईन सुद्धा अर्ज करू शकता. याची सुद्धा सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरिक किंवा ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. वरील भरलेले अर्ज किंवा फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरिक ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्र यामध्ये या ठिकाणी नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल. तसेच प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जांसाठी योग्यरित्या पोचपावती सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल, म्हणजेच 1 रुपया सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कोणाला द्यावयाचा नाही. जर कोणी पैसा घेत असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई सुद्धा होणार आहे.
अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यकता असेल, कारण की या योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी KYC ऑटोमॅटिक त्या ठिकाणी केली जाणार आहे. एकतर तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो त्या ठिकाणी घेतला जाईल आणि त्याद्वारे तुमचं KYC केलं जाईल. आणि यासाठी महिलेने खालील कागदपत्रे आणणे गरजेचे आहे, ज्यामध्ये राशन कार्ड असेल, कुटुंबाची संपूर्ण ओळखपत्र, स्वतःचे आधार कार्ड. या बाबी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी KYC सुद्धा करता येणार आहे. तात्पुरती यादीसुद्धा महाराष्ट्र राज्यातर्फे या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल. त्याचबरोबर आक्षेपांची पावती तुम्हाला या ठिकाणी जे आहेत जे तुम्हाला पावती दिली जाईल आणि 5 दिवसापर्यंत हरकत किंवा तक्रार नोंदविणे आवश्यक राहणार आहे. पात्र लाभार्थ्यांची यादी जर जाहीर केली तर त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या ठिकाणी काही हरकत तुम्हाला किंवा तक्रार देण्याची आवश्यकता नसेल, पण नाव नसेल तर तुम्ही तक्रार सुद्धा देऊ शकता. अंतिम यादीचे प्रकाशन सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर किंवा ॲपवर तुम्हाला देखील जाहीर केले जाणार आहे. लाभार्थ्यांच्या रकमेचे वितरण प्रत्येक पात्र महिलेला तिच्या आधार लिंक असलेल्या थेट बँक खात्यामध्ये तुम्हाला ती रक्कम दिली जाणार आहे. योजनेची प्रसिद्धी. सदर योजनेची प्रसिद्धी जिल्हा कार्यालय, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी. तसेच गाव पातळीवरील होणाऱ्या ग्रामसभा असतील, महिला सभामध्ये सदर योजनेबाबत या ठिकाणी माहिती देणे गरजेचे असणार आहे. जर तुमच्याकडे ग्रामसभा असेल त्या ग्रामसभामध्ये तुमचं ग्रामसेवक, सरपंच या ठिकाणी त्यांनी तुम्हाला माहिती देणे गरजेचे असणार आहे. जर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती देत नसेल तर तुम्ही त्यांना या प्रश्नांचं उत्तर विचारू शकता. तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी अर्ज 1 जुलै 2024 पासून या ठिकाणी अर्ज सुरू होणार आहे. 15 जुलै 2024 ही शेवटची तारीख असेल. तात्पुरती यादी प्रकाशित जी आहे 16 जुलै 2024ला असेल आणि तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सुद्धा 16 जुलै ते 20 जुलै दरम्यान असेल. तक्रारीची हरकत या ठिकाणी असेल 21 जुलै ते 30 जुलै. अंतिम यादी प्रकाशन दिनांक असेल 1 ऑगस्ट 2024 आणि लाभार्थ्यांच्या बँकमध्ये KYC करणे ती असेल 10 ऑगस्ट 2024. लाभार्थी निधींचं हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024ला तुम्हाला पहिला हप्ता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. त्यानंतर महिन्यात या ठिकाणी देय दिनांक म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुम्हाला याचा हप्ता दिला जाणार आहे. तर अशा प्रकारे हा GR होता. GR कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका. काही माहिती तुम्हाला राहिली असेल तर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता, त्याचा उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.